नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सध्या आपण आपल्या रानामध्ये बसलेलो आहे. मागं बघू शकता तुम्ही आपले कांद्याचा ढिगारा आहे. इथे कांद्याचा ढिगारा आहे, पलीकडे बघू शकता तुम्ही. तिकडे एक कांद्याचा ढिगारा आहे, पलीकडे पण आपले 2 कांद्याचे ढिगारे आहेत. तरी साधारण 300 गोणी कांदा आपला शिल्लक आहे सध्या इथं. आणि याच्या पलीकडे बी अजून कांदा होता आपला, साधारण 150 पिशवी कांदा होता पलीकडं. तर 150 पिशवी कांदा होता, तो विकला मी, कारण खर्च भरपूर झाला होता, तो विकला. तर 150 पिशवी कांद्याचं मला साधारण 50,000 पट्टी लागली. भरपूर पट्टी लागली, पण कसं तरी खर्च पदरात पाडण्यास थोडा प्रयत्न केला. पण आता विषय असा आहे की यांची निर्यात बंद चालली, या युद्ध चालल्यात या, आणि सरकारला शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही विषय. आणि असं कवडी मोल विकण्यामध्ये बी काही मजा नाही. असं वाटतं की तो नाही विकलेला बरा आपला, असं काय करावं. आणि व्हिडिओ बनण्याचं कारण दुसरं बी आहे. तसंच आपले व्हिडिओ बी सोशल मीडियावाले बंद होते, साधारण एक 10-15 दिवस झाले व्हिडिओ आपले बंद होते. काय निराशाने जास्त करून घेतलं आहे मित्रांनो. काय हाताला काय लागा नाही. आशावादी माणूस नुसतं काय नाही काय आशा करत असतो, ही केल्यावर ही होईन, ही केल्यावर ती होईन, पण हाताला काय लागा नाही. आणि सारखी निराशा देणारीच माणसं आयुष्यात भेटतात. काय आपण आशा केली, काय समजे निराशा होती. कांदा लावला, कांद्याला बाजार नाही, जाऊ द्या. त्यामुळे सर्व बंद होतं. पण मलाच करमाना, सोशल मीडियावर माझे व्हिडिओ वगैरे समजे बंद. एवढे 63,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावर बी, यूट्यूबला बी आपले चांगले फॉलोअर्स आहेत. समजा बंद केलं, पण मलाच करमाना व्हिडिओ वगैरे नसल्यामुळं. त्यामुळं आपण परत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आजपासून मित्रांनो. तर सपोर्ट असू द्या. आणि भरपूर दिवस झालं आपला लॉंग व्हिडिओ काय नव्हता, यूट्यूबला ब्लॉग नाही, काय नाही, गाणं नाही. त्यामुळं आज म्हणलं सुरुवातच करू. आणि बोलताना माझ्याकडून सारख्या चुका होत असतात काय ना काय, त्यामुळे मी ब्लॉगिंग वगैरे करणं टाळीत असतो. पण आज म्हणलं जाऊन दे, सुरुवात करू, कधीतरी बोलणं पाहिजे. काही विषय असतो, आपण विचार काय करीत असतो, मी एक दिवशी परफेक्ट होईन आणि मग मी बोलन. तर माझा बी विषय कसा, मी म्हणायचं मी संगीतात चांगला अभ्यास करून एक दिवस चांगला गायक होईन आणि चांगली गाणी फिनी काढण्यात. ब्लॉगमध्ये बी मला लॉंग व्हिडिओ बनवायचे यूट्यूबला. पण मी तसाच विचार करतो की मी एक दिवशी चांगला गायक बनन, मग मी माझी गाणी वगैरे लॉन्च करेन. पण तसं करून जमणार नाही मित्रांनो. आपल्याला हळूहळू कसं होईना मोडकं तोडकं सुरुवात करावं लागेल, आणि एक दिवशी मग ती प्रोफेशनॅलिटी आपल्यामध्ये येईल. तसंच माझं इंस्टाग्रामला बघा, मी विचार केला होता स्टार्टिंगला की चांगलं म्हणजे विशारद वगैरे झाल्यानंतर आपण रील वगैरे बनवायला सुरुवात करू, हरकती काढू, जागा काढू. पण तसा जर विचार केला असता तर आज माझे एवढे 63,000 फॉलोअर्स नसते. यूट्यूबला चांगली माझी 5,000ची यूट्यूबची फॅमिली झाली सध्या. एवढं काही नसतं. आता मी चालू केलं आहे म्हणजे विचार करतो आहे की हळूहळू ब्लॉगिंग वगैरे थोडं स्वतःचं मत वगैरे काय मांडावं, किंवा गाण्याचं काय थोडं मांडावं. त्यासाठी ब्लॉगिंग थोडं प्रयत्न करतो आहे. झालं यशस्वी तर चालूच आहे. एक कांद्यावर एक गाणं आता एवढ्यातच रील एक शूट केले, टाकली आहे, तर ऐकूत तुम्हाला. सा माझा 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 कांदा काढून 1 महिना झालाय, तरी उन्हात वाळत पडलाय. कांदावी कायचा हे मला, कांदावी कायचा हे मला, पण बाजारच भेटत नाही. निर्यात बंद हाय, कवडी मोल भाव हाय, कवडी मोल भाव हाय. जुलमी सरकारचं शेतकऱ्यावर प्रेम नाही. निर्यात बंद हाय, कवडी मोल भाव हाय. जुलमी सरकारचं शेतकऱ्यावर प्रेम नाही. तर बघू शकता मित्रांनो, आपला कांद्याचा ढिगारा आहे. महिनाभर झालं कांदा काढलेला, 1 महिना होऊन गेला. पण काय वाट बघू बघू माझा अंत व्हायला लागला. ते कुत्रे वगैरे उड्या हाणतात बघा. कांदा कसा झालाय, का पांढरा पडायला लागलाय. पण काही करू शकत नाही बघा. तसं एवढा मोठा नाही आपला कांदा, बघून बघून मोठा आहे, बारका बी आहे, सर्व मिक्स आहे. काय करू शकता मित्रांनो, आपल्या हाती काही नाही.
सगळी सरकारची मनमानी चालली या त्या. आता मी 1-2 दिवसापूर्वी ह्याचा मुद्दा बघितला ते सरकारी शाळेचा. त्या नेपाळच्या प्रधानमंत्र्यांनी अख्ख्या खाजगी शाळा वगैरे बंद केल्या आणि सरकारी शाळा चालू केल्या. आणि आपले इकडले कार्यकर्ते सरकारी शाळा बंद आणि नेत्यांच्या नावाने शाळा चालू, पैसे छापाय मोकळे दणकून. आता काय करताय, आपली व्यवस्थाच अशी, आपण बोलू शकत नाही काय. जास्त बोलले की त्या रविराज साबळेवर टाकलाय ह्यांनी मानहानीचं. आणि ह्याची शुभम सोनूला बी टाकायची मानहानी, व्हायचं वाटवं. आधीच गडी नाराज असतो, परत काय झाले काय वाटवं. जाऊन द्या. चला मित्रांनो, भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. हळूहळू आपण ब्लॉग पण चालू करतोय, बोलण्याचा प्रयत्न करतोय, येतील हळूहळू यूज. ओके, व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक कमेंट वगैरे करा आणि माझे ब्लॉग कसे वाटतात तुम्हाला सांगा. आपण तात्पुरते ब्लॉग सुरू करतो इथं आणि नंतर मग हळूहळू आपण प्रोफेशनॅलिटी आणणार आहोत, गाणी वगैरे आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. ओके.